फुलवाडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते। आपल्या समाज बांधवांचा असत हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा, युवकांचा, ज्येष्ठांचा सगळ्यांचा वापर केला गेला। निवडणूक आल्यावरच खडीची गाडी येणार, एक पडणार, निवडणूक झाल्यावर परत भरून देणार, ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हसताय। प्रत्येकाने अनुभव घेतलाय, गल्ली गल्लीत वाटावाटात घेतलाय। फक्त निवडणूक आल्यानंतरच त्यांना तुमचा विकास दिसत होता। परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब, विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला, मला उमेदवारी दिली, त्यानंतर या फुलवाडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं, मतदान रूपी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले। जी इथली स्थानिक दहशत होती, दादागिरी होती, गुंडगिरी होती, तुझा सुद्धा या लोकांनी विचार केला नाही। कुठं विचार न करता तुम्ही ठाम उभे राहिले, त्यामुळे माझी सुद्धा जबाबदारी आहे का तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये, आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का 40 वर्षापासून, जन्म व्हायच्या आधीपासूनची परिस्थिती आहे, ना रस्ते आहे ना गटारी, व 40 वर्ष विकास यांनी कोणाचा केला होता? लोकांना गृहीत धरून, गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं। आपल्या कार्यकालामध्ये निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल का आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललोय।